संजीवन म्युझिक थेरपी. सूर संजीवन म्युझिक थेरपी. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंडित शशांक कट्टी, सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टच्या तर्फे आपलं स्वागत करतो. आपण पुष्कळ वेळेला हॉस्पिटल्समध्ये जातो, हॉटेल्समध्ये जातो तेव्हा आपण काय करतो? आपण ऑर्डर्स देतो पदार्थांच्या. खूप चांगले चांगले पदार्थ आपण हॉटेल्समध्ये जाऊन खात असतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला तसं करता येतं का? हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पहिल्यांदा आपण हॉस्पिटलमध्ये का जातो? तर जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण जातो. आपण पेशंट असतो तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो. धडधाकट असताना आपण हॉस्पिटल्समध्ये सहसा जात नाही, जातो कधी कधी, पण तिकडच्या आपल्या नातेवाईकांना किंवा कोणाला भेटायला जातो. पण स्वतः आजारी असताना आपल्याला हॉस्पिटल्समध्ये, क्लिनिकमध्ये अशा ठिकाणी जायला लागतं. हॉटेलमध्ये जाताना तिकडे गेल्यावर आपण आपल्याला पाहिजे त्या पदार्थांची ऑर्डर देतो. छान छान पदार्थ खातो तिकडे, वेगळे वेगळे. आता मी त्याची नावं फार नाही सांगणार. इडली सांबार, डोसा, समोसा वगैरे वगैरे असले पदार्थ आपल्याला हॉस्पिटलमध्ये देतात का? जेव्हा आपण पेशंट्स म्हणून जातो तेव्हा नाही देत. आपल्याला काय देतात तिकडे? तिकडे देतात औषधं. जेव्हा आपल्याला एंटरटेनमेंट करायची असते आणि आपण धडधाकट असतो त्यावेळेला आपण खातो आपल्याला पाहिजे ते छान छान पदार्थ. परंतु हॉस्पिटलमध्ये आजारी पडल्यावर मात्र आपल्याला ते सगळं दिलं जात नाही. तिथे दिली जातात औषधं, आणि त्या औषधं दिली जातात त्याचं कारण असतं की आपल्याला तिकडचे डॉक्टर्स बरं करायचा प्रयत्न करत असतात. त्याला म्हणतात थेरपी. थेरपी ही नेहमीच करमणूक या प्रकारापेक्षा अतिशय वेगळी असते. आता असा आपण संगीताविषयी पण असं जर विचार करायला गेलो तर भारतीय शास्त्रीय संगीत किंवा भारतीय संगीत किंवा कुठलंही संगीत हे आपण आत्तापर्यंत त्याच्याकडे एक कला म्हणून बघत आलो. कला इति रंजयते या तत्वाप्रमाणे ही कला आपलं रंजन करणारी असते. त्याच्याच ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये छान पदार्थ करतो त्याप्रमाणे आपण सुंदर सुंदर म्युझिक ऐकतो. वेगवेगळ्या प्रकारात असतो, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो. अनेक फॉर्मॅटमध्ये आपण संगीत ऐकतो. त्याचा पाया क्लासिकल संगीत हे जरी असलं तरी ते मॉडिफाय करून आपण आनंद देणारं संगीत वेगवेगळ्या प्रकारे मिळवू शकतो. नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, चित्रपट संगीत, ऑपेराला लागणारं संगीत, बॅकग्राऊंड म्युझिक, लोकसंगीत, अशा अनेक प्रकारच्या संगीतामध्ये या गोष्टी आनंद देणाऱ्या विखुरलेल्या असतात. आपण नेहमी आनंद देणारं संगीतच ऐकलंय आतापर्यंत. पण आत्ता मी जसं सांगितलं पदार्थांच्या बाबतीत, तसं हे आनंद देणारं संगीत हे छान छान पदार्थांप्रमाणे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, छान छान पदार्थ ज्याप्रमाणे थेरप्युटिक असू शकत नाही. छान छान पदार्थ हे औषध म्हणून आपण कधी घेत नाही, किंवा डॉक्टर्सही आपल्याला त्या गोष्टी औषध म्हणून देत नाहीत. त्याचप्रमाणे हे आपल्याला आनंद देणारं, आपल्याला करमणूक म्हणून आपण ऐकत असलेलं हे जे संगीत आहे, हे संगीत उपचारक संगीत होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करायला लागतं? त्याच्यासाठी वेगळंच औषध बनवायला लागतं, हे लक्षात घ्या. नेहमीचे पदार्थ आणि औषध या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. दोन्हीचे हेतू वेगळे आहेत. एक हेतू आहे करमणूक करणं, तुम्हाला आनंद देणं, आणि दुसऱ्या गोष्टीचा हेतू आहे तुम्हाला बरं करणं. त्याचप्रमाणे तुम्हाला असं नाही वाटत का की आपलं नेहमीचं संगीत आणि उपचारक संगीत हे वेगळं असायला पाहिजे?
ज्याच्याप्रमाणे नाट्यसंगीत असतं ते नाटकातलं असतं, ते एक वेगळ्या पद्धतीने सादर केलं जातं. त्याचा हेतू वेगळा असतो. चित्रपट संगीत वेगळं असतं, बॅकग्राऊंड म्युझिक असं असतं वेगळं असतं, संगीतिकांमधलं म्युझिक. त्याचप्रमाणे उपचारक संगीत हे या बाकी सगळ्या संगीतांपेक्षा वेगळं असायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर काय असायला पाहिजे? त्याच्याबरोबर असायला पाहिजे वैद्यकीय सूत्र, वैद्यकीय सिद्धांत. त्याच्यानुसार कुठल्या प्रकारच्या विकारावर कुठलं संगीत काम करतं आणि ते कशा पद्धतीने बनवायला पाहिजे ही एक मेथड आहे. आणि सध्या त्या एकुलत्या एक मेथडचं नाव आहे सूरसंजीवन म्युझिक थेरपी. सूरसंजीवन म्युझिक थेरपी ही वेगवेगळ्या वैद्यकीय शास्त्रांची आणि इतर पण शास्त्रांची सांगड घालून विशिष्ट प्रकारचं संगीत, ऑफकोर्स हे संगीत काय असतं? हे संगीत रागांचं मॉडिफिकेशन असतं. एक गैरसमज आहे की राग जो आहेत ते उपचार करतात, पण राग हे सुद्धा करमणुकीसाठीच बनलेले आहेत. राग इति रंजयते. त्याच्यामुळे ते पण राग संगीत हे पण करमणूक करणारच आहे. किंवा राग संगीत हे तुम्हाला सुधारित असं वापरायला लागतं. सुधारित म्हणजे मॉडिफाईड. तुम्ही ऐकत असाल हा राग याच्यावर काम करतोय, हा राग, असं होऊ शकत नाही. मी अगदी सुरुवातीला जेव्हा एक हिंडोल नावाच्या रागाचा प्रयोग सुरुवात केला, मला कोणीतरी सांगितलं, कुठेतरी मला माहिती मिळाली की हिंडोल राग जो आहे तो संधिवातावर काम करतो. मी तो राग, माझ्या तिकडे एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये जवळजवळ काही लोकांसमोर 15-20 दिवस वाजवला. ही माझ्या आयुष्यातल्या संगीत उपचाराची सुरुवात आहे. मला अजिबात रिझल्ट नाही मिळाला. नंतर मी विचार केला की आपण जरा रागाचं स्वरूप बदलून बघूया. कारण आमच्यापैकी काही विद्वानांनी असं सांगितलं आहे, काही बुजुर्ग लोकांनी, उदाहरणार्थ गान सरस्वती किशोरीताई आमोणकर, त्याच्यानंतर उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान साहेब यांनी सांगितलेलं आहे की राग आहेत ते बदलत आलेले आहेत. म्हटलं आपण पण राग बदलून बघूया जरा. आज दीपक राग, पूर्वी दिवे लागायचे, मल्हारांनी पाऊस पडायचा, पण आज तसं होत नाही आहे. राग हे बदलत आलेले आहे. मी विचार केला होता आपण सुद्धा बदलूया. त्या हिंडोलचं स्वरूप जसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरलं. एका दिवशी एका सुरावर न्यास केला, म्हणजे जोर देऊन वाजवलं. नंतर दुसऱ्यावर केलं आणि तिसऱ्या दिवशी अचानक मला स्पॉन्डिलायटिस म्हणजे या एरियातल्या पेनवर रिझल्ट मिळाला. एक माणूस आला होता, कुलकर्णी त्याचं नाव. त्यांनी सांगितलं की 2 दिवस मी झोपलेलो नाही, मला स्पॉन्डिलायटिसचा अटॅक आलेला आहे. पण तुमचं जसं मी संगीत ऐकायला सुरुवात केली तसतसं ते पेन कमी होत गेलं आणि जसं तुम्ही थांबवलं तसं ते पेन माझं कंप्लीट नाहीसं झालं. याच्यावरनं मला एक प्रेरणा मिळाली की ओके, याचा परिणाम होतोय म्युझिकचा. पण त्याच्याचबरोबर हा पण एक धडा होता की हे राग जे आहेत हे तसेच्या तसे वापरून आपल्याला रिझल्ट्स मिळणार नाही आहेत. आपल्याला त्याच्यात मॉडिफिकेशन करायला पाहिजे. आणि स्वाभाविक नाही का, अगदी स्वाभाविक नाही का, नेहमीचा राग, नेहमीचे राग आणि नेहमीचे खाण्याचे पदार्थ हे औषध म्हणून उपयोगात येत नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं संगीत, म्हणजे जसं औषध बनवायला लागतं तसं उपचारक संगीत, थेरपिटिक म्युझिक हे बनवायला हवं. आणि मी जे थेरपिटिक म्युझिक बनवायला सुरुवात केली आयुर्वेदाच्या पायावर, बायनॉरल बीट्सच्या पायावर, मॉडर्न साऊंड टेक्नॉलॉजीच्या पायावर, फिजिक्स, केमिस्ट्री या सगळ्या गोष्टी, मॅथमॅटिक्स एकत्र करून एक विशिष्ट थेरी बनवली आणि त्या थेरीचं नाव आहे सुरसंजीवन.
सूर संजीवन म्युझिक थेरपीचा उपयोग करून मी जे नवीन संगीत रागांना मॉडिफाय करून करतो त्या संगीताला नाव दिलं सुरावली. आणि या सुरावलीने होतात संगीत उपचार. तेव्हा हे तुम्ही लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारच्या म्युझिकने हे बरं होतं ते बरं होतं असं काहीही होत नाही. आणि इतर जे संगीत आहे ते कुठलाही उपचार करत नाही. थोडंसं तुम्हाला रिझवतो, थोडंसं तुमचा स्ट्रेस कमी करतो. पण डॉक्टरांच्याकडे गेल्यावर तुम्हाला ते असं सांगतात का की तुमचा मी स्ट्रेस कमी करतो आणि तुम्ही बरे व्हाल? नाही. ते औषधं देतात तुम्हाला बरं व्हायला. त्याचप्रमाणे संगीत उपचार करताना तुम्हाला काय हवं? उपचारक संगीत. आणि हे उपचारक संगीत बनवायला लागतं. आणि त्याच्यासाठी ते कसं बनवायचं याची एक पद्धत आहे. ती म्हणजे सूरसंजीवन. तुम्हाला या थेरपीचा अभ्यास करायचा असेल तरच तुम्ही केवळ संगीत उपचारक होऊ शकाल. कारण तुम्हाला पेशंट्सवर उपचार करायचे आहेत, धडधाकट माणसांवर करायचे नाही आहेत. तुम्हाला औषध तर बनवायचं आहे, तुम्हाला उपचारक संगीत म्हणजे थेरपिटिक म्युझिक बनवायचं आहे. माझं हे सांगणं तुम्हाला जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लोकांपर्यंत पाठवा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी बोला. कुठलेही प्रश्न तुम्ही मला विचारा. धन्यवाद. नमस्कार.